आकाशवाणी. अंजली आंबडेकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. डिसेंबर महिन्यात महागाई दर वर्षभरातल्या नीचांकी 5.6%वर. विधिमंडळात विधेयक मंजूर करण्यापूर्वी त्यावर चर्चा करणं गरजेचं असल्याचं लोकसभा सभापती ओम बिर्ला यांचं मत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राष्ट्रीय युवा महोत्सवाचं उद्घाटन. आणि श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताची विजयाकडे वाटचाल. किरकोळ महागाई दर डिसेंबर महिन्यात गेल्या वर्षभरातल्या नीचांकी म्हणजे सुमारे 5.6%वर पोचला आहे. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये हा ग्राहक किंमत निर्देशांक 4.19% होता. केंद्रीय सांख्यिकी मंत्रालयानं आज ही आकडेवारी जाहीर केली. केंद्र सरकारनं रिझर्व्ह बँकेला महागाई दर 6%च्या आत ठेवण्याची मर्यादा दिली आहे. 2022 या वर्षात पहिल्यांदाच हा दर 6%च्या आत राहिला आहे. गेल्या वर्षीच्या नोव्हेंबर महिन्यात औद्योगिक उत्पादन निर्देशांक 7.1%नी वाढला आहे. गेल्या 5 महिन्यातला हा उच्चांकी दर आहे. गेल्या महिन्यात या दरामध्ये 4%ची घसरण झाली होती. 2021च्या नोव्हेंबर महिन्यात हा निर्देशांक 1%नी वाढला होता. उत्पादन क्षेत्रात या कालावधीत 6.1% वाढ झाली, तर खाणकाम क्षेत्राच्या उत्पादनात 9.5% वाढ झाली. केंद्र आणि राज्य विधिमंडळात कुठलंही विधेयक मंजूर करण्यापूर्वी त्यावर पुरेशी साधक बाधक चर्चा होणं आवश्यक आहे, असं प्रतिपादन लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी केलं आहे. ते आज राजस्थानात जयपूर इथे 2 दिवसांच्या अखिल भारतीय पीठासीन अधिकारी परिषदेत समारोप प्रसंगी बोलत होते. तसंच विविध संसदीय समित्यांच्या अहवालांवरही चर्चा होणं गरजेचं आहे. त्यामुळे कामाचं उत्तरदायित्व निश्चित करणं सोपं जाईल. अलीकडे संसदीय कामकाजाचा बराच वेळ वाया जातो. तसं न होता कमीत कमी वेळात जास्तीत जास्त काम कसं होईल याकडे लक्ष देणं अधिक इष्ट ठरेल. तरच भारत ही जगातली सर्वात मोठी आदर्श लोकशाही बनेल, असंही ते पुढे म्हणाले. परीक्षेच्या काळातला ताण हलका करण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काही मंत्र आणि इतर व्यायाम सुचवले आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेचा ताण हलका करण्याला मोठी मदत होईल, असं प्रधानमंत्र्यांनी आपल्या ट्विट संदेशात म्हटलं आहे. परीक्षा पे चर्चा कार्यक्रमाचं 6वं पुष्प येत्या 27 तारखेला नवी दिल्ली इथे तालकटोरा स्टेडियमवर आयोजित असून प्रधानमंत्री या कार्यक्रमात विद्यार्थी, शिक्षक, पालक यांच्याशी संवाद साधणार आहेत. जोशीमठ इथं झालेल्या भूस्खलन घटनेच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नवी दिल्लीत एक उच्चस्तरीय बैठक घेतली. बैठकीत या घटनेचा आणि बचाव कार्याचा त्यांनी आढावा घेतला. बैठकीला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, भूपेंद्र यादव, आर.के. सिंग आणि गजेंद्र सिंग शेखावत उपस्थित होते. देशाच्या कानाकोपऱ्यातल्या प्रत्येक व्यक्तीला स्वस्त, सुलभ आणि दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याची सरकारची इच्छा आहे, असं आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉक्टर मनसुख मांडवीय यांनी म्हटलं आहे. ते नवी दिल्लीतल्या राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या बैठकीत बोलत होते. 1,50,000हून अधिक आयुष्मान भारत आरोग्य केंद्र सध्या कार्यरत आहेत. ही केंद्र सर्वसमावेशक प्राथमिक आरोग्य सेवा पुरवत आहेत. आरोग्य आणि कल्याण केंद्रांवर 135 कोटींहून अधिक लोकांनी लाभ घेतला असल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली. देशाच्या उत्तर सीमांवर परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असली तरी काहीही घडू शकतं, असं प्रतिपादन लष्कर प्रमुख जनरल मनोज पांडे यांनी केलं आहे. नवी दिल्लीत आज ते प्रसारमाध्यम प्रतिनिधींशी बोलत होते. भारताचं सैन्य सरहद्दीवर सज्ज असून कोणत्याही संकटाला तोंड द्यायला सक्षम असल्याची ग्वाही त्यांनी दिली. भारत आणि चीन दरम्यानच्या वादाच्या 7 मुद्द्यांपैकी 5 मुद्द्यांवर तोडगा निघाला आहे, असं त्यांनी सांगितलं. काश्मीरमध्ये प्रत्यक्ष ताबा रेषेवर शस्त्रसंधीचं पालन होत असलं तरी दहशतवादी कारवायांना छुपा पाठिंबा अजूनही थांबलेला नाही, असं ते म्हणाले. आधुनिक तंत्र, शस्त्रास्त्र आणि पायाभूत सुविधा विकासावर लष्कराचा भर आहे, अशी माहिती त्यांनी दिली. येत्या रविवारी म्हणजेच 15 जानेवारीला लष्कर दिन आहे. त्या पार्श्वभूमीवर जनरल पांडे माध्यमांशी बोलत होते.
AK-203 रायफलींचे काही आवश्यक सुटे भाग येत्या मार्च अखेरीपर्यंत मिळण्याची शक्यता आहे, असं त्यांनी सांगितलं. डोकलाममधल्या हालचालींवर भारताचं बारकाईनं लक्ष असल्याचं त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं. तसंच जोशीमठ परिसरात भूस्खलनामुळे लष्कराच्या हालचालींना अडथळे येत असल्याचं त्यांनी नाकारलं. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानं मुंबईत घेतलेल्या तक्रार निवारण शिबिरात 200हून अधिक तक्रारींवर सुनावणी झाली. एकूण 7 प्रकरणात आयोगानं नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले. त्यातल्या 6 प्रकरणात राज्य सरकारनं 32.5 लाख रुपये पीडितांना नुकसान भरपाई म्हणून दिले. शिल्लक प्रकरणात नुकसान भरपाई देण्याचं आश्वासन राज्य सरकारनं दिलं आहे. मानवाधिकार आयोगाचे सदस्य ज्ञानेश्वर मुळे आणि राजीव जैन यांनी ही सुनावणी घेतली. वीज पडून मृत्यू झालेल्या नागरिकांच्या वारसांना नुकसान भरपाई देण्यासाठी एकसमान धोरण ठरवण्याची सूचना आयोगानं राज्य सरकारला केली आहे. तुरुंग सुधारणा, निवारागृहांमध्ये सुधारणा यावर आयोगानं भर दिला आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. FSSAI अर्थात भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणानं प्रथमच बासमती तांदळासाठी सर्वसमावेशक नियामक मानकं निर्धारित केली आहेत. या मानकांनुसार बासमती तांदळामध्ये नैसर्गिक सुगंध असणं आवश्यक आहे. तसंच हा तांदूळ कृत्रिम रंग, पॉलिश करण्यासाठीची रसायनं आणि कृत्रिम सुगंधांपासून मुक्त असावा. धान्यांचा सरासरी आकार, आर्द्रतेची कमाल मर्यादा, युरिक ॲसिड आणि खराब झालेलं धान्य याबाबत सुद्धा ही मानकं गुणवत्तेचे मापदंड निश्चित करतात. बासमती तांदळाच्या व्यापारात न्याय्य पद्धती प्रस्थापित करणं आणि देशांतर्गत तसंच जागतिक स्तरावर ग्राहकांच्या हिताचं रक्षण करणं हे या मानकांचं उद्दिष्ट आहे, असं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं सांगितलं आहे. ही मानकं यावर्षी 1 ऑगस्टपासून लागू केली जाणार आहेत. बासमती तांदळाचं उत्पादन मुख्यतः भारतीय उपखंडात हिमालयाच्या पायथ्याशी घेतलं जातं. जागतिक बाजारपेठेत बासमती तांदळाच्या एकूण पुरवठ्यापैकी भारत सुमारे 2/3 तांदूळाचा पुरवठा करतो. सुमारे 10 लाख टन तूरडाळीची आयात करण्याची केंद्र सरकारची योजना आहे. केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालयाचे सचिव रोहित कुमार सिंग यांनी आज नवी दिल्लीत प्रसारमाध्यम प्रतिनिधींना ही माहिती दिली. यंदा अनिश्चित हवामान आणि कर्नाटकातल्या कलबुर्गी परिसरात तुरीवर बुरशी पडल्याच्या पार्श्वभूमीवर तुरीच्या पिकात घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे संभाव्य टंचाई टाळण्यासाठी आयातीची योजना आहे, असं त्यांनी सांगितलं. 2021-22 मध्ये सुमारे 7,60,000 टन तुरीची आयात करण्यात आली होती. भारतीय मानक ब्युरो अर्थात BISनं वैध BIS परवान्याशिवाय खेळणी विकल्याबद्दल देशभरातील 44 खेळण्यांच्या दुकानांवर छापे टाकले. देशव्यापी केलेल्या मोहिमेअंतर्गत गेल्या 1 महिन्यात 18,600हून अधिक खेळणी जप्त करण्यात आली आहेत. ISI मार्क नसताना खेळणी तयार करणं, विक्री, आयात किंवा वितरित करता येत नसल्याची माहिती BISचे महासंचालक प्रमोद कुमार यांनी नवी दिल्लीत प्रसारमाध्यमांना दिली. या अंतर्गत नवी मुंबईतल्या वाशीमध्ये छापे टाकण्यात आले. संबंधितांविरुद्ध भारतीय मानक ब्युरोनं न्यायालयात खटला दाखल करण्यासाठी कार्यवाही सुरू केली आहे. केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणानं ई-कॉमर्स संस्थांना केंद्र सरकारनं अनिवार्य वापरासाठी निर्देशित केलेल्या मानकांचं उल्लंघन करून केलेल्या खेळण्यांच्या विक्रीसाठी नोटीस बजावली आहे. ही नोटीस जारी केल्यापासून 7 दिवसांच्या आत ई-कॉमर्स संस्थांकडून उत्तर मागितलं आहे. असं न केल्यास ग्राहक संरक्षण कायद्याच्या तरतुदींनुसार आवश्यक कारवाई सुरू केली जाईल. जगातली सगळ्यात मोठी क्रूज असलेली गंगा विलास ही देशाच्या सांस्कृतिक परंपरेशी जोडणारी आणि देशाचे विविध पैलू शोधण्याची एक चांगली संधी आहे, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. उद्या सकाळी वाराणसीत 10:30 वाजता दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून या क्रूझचं उद्घाटन प्रधानमंत्री मोदी करणार आहेत. तसंच यावेळी 1,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या इतर अनेक आंतरदेशीय जलमार्ग प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणीही प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. गंगा विलास उद्या वाराणसी इथून आपला प्रवास सुरू करेल. भारत आणि बांगलादेशमधल्या 27 नदी प्रणाली ओलांडून बांगलादेश मार्गे आसाममधील दिब्रुगडपर्यंत पोहोचण्यासाठी
51 दिवसात सुमारे 3200 किलोमीटरचा प्रवास करेल. या आलिशान क्रूझमध्ये 80हून अधिक प्रवासी प्रवास करणार असून ती वाराणसीहून आसामच्या दिब्रुगड इथं जाणार आहे. ही गंगाविलास क्रूझ सोमवारी संध्याकाळी वाराणसी इथं दाखल झाली असून काल स्वित्झर्लंड उथून 31 प्रवासीही वाराणसीत पोचले आहेत. गंगाविलास क्रूझच्या पहिल्या प्रवासाचा भाग असणाऱ्या स्विस पर्यटकांनी आज वाराणसीतील सारनाथला भेट दिली आणि नंतर काशी विश्वनाथ कॉरिडॉर इथं नेत्रदीपक संगीत संध्याचे साक्षीदार झाले. सुप्रसिद्ध गायक शंकर महादेवन यांनी भव्य मैफलीचं नेतृत्व केलं. कोविड, अन्न आणि ऊर्जा सुरक्षा यांसारख्या संकटांवर उपाय शोधणं हे ग्लोबल साऊथच्या आकांक्षांना योग्य न्याय देत नाही, असं परराष्ट्रमंत्री डॉक्टर जयशंकर यांनी म्हटलं आहे. ते आज व्हॉइस ऑफ ग्लोबल साऊथ समिटच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या सत्राला संबोधित करत होते. भारत ग्लोबल साऊथ सेन्सिटिव्ह मॉडेलसाठी 3 संवेदनशील बदलांसाठी भारत आग्रही असून स्वकेंद्रित जागतिकीकरणाकडून मानव केंद्रित जागतिकीकरणाकडे जाणं आणि कर्ज निर्मिती प्रकल्पांपासून मागणी आधारित आणि शाश्वत विकास सहकार्याचा त्यात समावेश आहे, असं ते म्हणाले. 78 देशांमधले भारताचे विकास प्रकल्प मागणीवर आधारित, पारदर्शक, सक्षमीकरणाभिमुख, पर्यावरणपूरक आणि सल्लागार दृष्टिकोनावर अवलंबून आहेत. समाजाच्या शांतता आणि समृद्धीसाठी महत्त्वाच्या असलेल्या विषयांवर प्रयत्न वाढवण्याचा आणि एक आवाज म्हणून बोलण्याचा भारताचा प्रामाणिक प्रयत्न असेल, असं जयशंकर यावेळी म्हणाले. एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य या संकल्पनेखाली सर्वसमावेशक विकास सुनिश्चित करण्यासाठी G20चं अध्यक्ष या नात्यानं भारताच्या दृष्टिकोनाचं बांगलादेश स्वागत करतो, असं बांगलादेशच्या प्रधानमंत्री शेख हसीना यांनी म्हटलं आहे. भारतानं आज आयोजित केलेल्या व्हॉइस ऑफ द ग्लोबल साऊथ समिट 2023 याच्या उद्घाटन प्रसंगी नेत्यांच्या सत्राला संबोधित करताना त्या बोलत होत्या. बांगलादेशला G20मध्ये अतिथी देश म्हणून आमंत्रित केल्याबद्दल त्यांनी भारत सरकारचे आभार मानले आहेत. आर्थिक डबघाईला आलेल्या श्रीलंकेवर भारत आणि चीनने दिलेल्या कर्जाचा प्रचंड बोजा असून ती फेडण्याचा श्रीलंकेचा विचार आहे. या दोन्ही देशांनी कर्जवसुली नियोजन करायला मान्यता द्यावी, असं आवाहन श्रीलंकेच्या रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर नंदलाल वीरसिंघे यांनी केलं आहे. यामुळे कर्जफेडीची प्रक्रिया सोपी होईल आणि ते सर्वपक्षी फायद्याचं ठरेल, असं ते म्हणाले. कर्जाची पुनर्रचना करण्याबाबत अद्याप दोन्ही देशांशी बोलणी झालेली नाहीत, असंही त्यांनी सांगितलं. श्रीलंकेवर चीनचं सुमारे 7 अब्ज अमेरिकी डॉलर्सचं कर्ज आहे आणि कर्जवसुली नियोजनाच्या मार्गाने कोणतीही सवलत द्यायची चीनची तयारी नाही, असं समजतं. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून सुमारे 2 अब्ज अमेरिकी डॉलर्सचं अर्थसहाय्य मिळवण्याच्या प्रयत्नात सध्या श्रीलंका आहे. कर्नाटकातल्या हुब्बळी इथं आज राष्ट्रीय युवा दिनानिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राष्ट्रीय युवा महोत्सवाचं उद्घाटन झालं. 5 दिवस चालणाऱ्या या महोत्सवात विविध राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील सुमारे 7,500 युवक युवती सहभागी होत आहेत. यावेळी बोलताना प्रधानमंत्र्यांनी स्वामी विवेकानंदांनी दिलेल्या उठा, जागे व्हा आणि आपल्या उद्दिष्टपूर्तीसाठी कार्य करा या संदेशाची तरुणाईला आठवण करून दिली. कोलकाताच्या इडन गार्डन्स इथं सुरू असलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारत विजयाच्या उंबरठ्यावर आहे. भारताची सुरुवात खराब झाली. 100 धावांच्या आतच भारताचे 4 खेळाडू तंबूत परतले होते. रोहित शर्मा, शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर 30पेक्षा कमी धावा करून बाद झाले. त्यानंतर आलेल्या के. राहुल आणि हार्दिक पंड्यानं भारताचा डाव सावरला. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारतानं 36 षटकात 5 गड्यांच्या मोबदल्यात 168 धावा केल्या आहेत. तत्पूर्वी श्रीलंकेचा संपूर्ण डाव 215 धावांवर आटोपला. यापूर्वी झालेला पहिला सामना भारतानं जिंकला आहे. प्रसिद्ध ब्रिटिश गिटारवादक जेफ बेक यांचं आज वृद्धापकाळानं निधन झालं. ते 78 वर्षांचे होते. यार्डबर्ड्समुळे प्रसिद्धीला येऊनही पुढे एकल वादनाने लोकप्रिय झालेल्या जेफ बेक यांना 2 वेळा म्हणजे 1992 आणि 2009 मध्ये रॉक अँड रोल हॉल ऑफ फेम पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. डिसेंबर महिन्यात महागाई दर वर्षभरातल्या नीचांकी 5.6%वर. विधिमंडळात विधेयक मंजूर होण्यापूर्वी त्यावर चर्चा करणं गरजेचं असल्याचं लोकसभा सभापती ओम बिर्ला यांचं मत.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राष्ट्रीय युवा महोत्सवाचं उद्घाटन आणि श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताची विजयाकडे वाटचाल. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.